नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे, गुरुवारी विष्णूच्या या उपायांमुळे तुमची आर्थिक संकटे मिटतील, तसेच दाम्पत्य जीवनात गोडवाही निर्माण होईल। गुरुवार हा दिवस गुरुदोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष मानला गेला आहे। पौराणिक मान्यतेनुसार गुरु बृहस्पती देवगुरु आहे। ज्योतिष मान्यतेनुसार देखील गुरु सुखद दाम्पत्य जीवन व सौभाग्य निर्धारित करतं। विशेष करून स्त्री विवाह आणि पुरुषांच्या आजीविका समस्या गुरुला प्रसन्न केल्याने दूर होतात। देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु धनु आणि मीन रास यांचा स्वामी ग्रह आहे। साधारणतः गुरु शुभ फल प्रदान करतो, परंतु पापी ग्रह त्यासोबत विराजित असल्यास किंवा गुरु आपल्या नीच राशीत स्थित असल्यास गुरु जातकासाठी अनिष्टकारी होऊन जातो, अर्थात अशुभ फल देऊ लागतो, ज्यामुळे जातक आर्थिक, मानसिक, शारीरिक व कौटुंबिक रूपाने परेशान होतो। गुरुवारी प्रभू विष्णूंची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे। या दिवशी विधी विधानाने पूजन केल्याने गुरुग्रह शांत राहतो। जर आपण आर्थिक अडचणींना सामोरं जात असाल, कुठलेही काम केले तरी अपयश हाती लागत असल्यास काही उपाय केल्याने ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्योतिष शास्त्राप्रमाणे गुरु धनाचा कारक ग्रह आहे। ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा होते त्याची आर्थिक स्थिती उत्तम राहते। गुरुवारी या प्रकारे पूजा करा। गुरुवारी ब्रह्ममुहूर्तात उठून सर्व कामातून निवृत्त होऊन देवाची आराधना करावी। नंतर तुपाचा दिवा लावून प्रभू विष्णूंची पूजा करावी। विधी विधानपूर्वक पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ नक्की करावा। भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर केशराने किंवा केशर नसल्यास हळदीचे तिलक देखील करू शकता। या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा उधार घेऊ नका, अशाने गुरु कमजोर होऊ लागतो आणि गुरु कमजोर असल्यास आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं। गुरुवारी आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद नक्की घ्यावा। यांचा आशीर्वाद म्हणजे गुरुग्रहाचा आशीर्वाद मानला जातो। या दिवशी आनंदी राहण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र भेट करावे। संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावून लाडू किंवा बेसनाच्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे आणि प्रसाद म्हणून वाटावा। तसेच दाम्पत्य जीवनात समस्या उत्पन्न होत असल्यास किंवा प्रेमाची कमी जाणवत असल्यास या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी पूजन नक्की करावे। यांची कृपा मिळाल्याने जीवन आनंदी होईल। गुरु कमजोर असल्यामुळे धनाची किंवा आर्थिक संकटांना सामोरं तर जावे लागतेच, शिवाय या दिवशी अशी काही कामे आहेत जी टाळणे योग्य होईल। जसे की गुरुवारी बायकांनी केस धुवू नये, असे केल्याने संतानासाठी कष्टकारी ठरतं। गुरुवारी नखे कापू नये, तसेच गुरुवार हा दिवस रिक्त मानला गेला आहे, म्हणून या दिवशी कुठलेही नवीन कार्य सुरू करू नये। गुरुवाराला धर्माचा दिवस मानले गेले आहे, म्हणून या दिवशी मांसाहार किंवा दारू यांचे सेवन करू नये। गुरुवारी जुने कपडे देखील धुवू नये। या सर्व उपायांनी आर्थिक संकट तर मिटेलच, शिवाय दाम्पत्य जीवनामध्ये गोडवाही निर्माण होईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।